माननीय युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो उद्धव साहेबांची जनसंवाद यात्रा चालू आहे, तीच जनसंवाद यात्रा आज आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघातील खोपोली या ठिकाणी आणि या ठिकाणी या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आनंद गीते साहेब, सचिन भाऊ आहिर साहेब, बबनदादा पाटील, सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी नाव घेत नाही आणि उपस्थित कर्जत खालापूर चालू मतदारसंघातील माझे सर्व निष्ठावंत शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी प्रमुख, सर्वच पदाधिकारी यांना या ठिकाणी नितीन सावंतकडून जय महाराष्ट्र मानाचा मुजरा करतो। जनसंवाद माध्यमातून उद्धव साहेब हे आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून सर्वच कार्यकर्त्यांना जनसंवादामधून भेटण्यासाठी येत आहेत। पण साहेब, तुम्हाला एक सांगतो की जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्या दिवशी त्या 40 गद्दारांनी उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याच दिवशी उद्धव साहेब मातोश्रीवरून निघून वर्षा सोडून मातोश्रीकडे निघाले। साहेब, त्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, तो आपला पक्षाचा असेल, इतर पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, माता भगिनी असेल, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं। आणि याच मतदारसंघातील आमच्या आमदार जे आपण सगळ्यांनी बघितलं, त्या आमदारांना एक वेगळा आनंद झाला होता। तो आनंद पूर्ण महाराष्ट्राने, सर्व कर्जत खालापूरकरांनी या ठिकाणी बघितला। येणाऱ्या दिवसामध्ये हा कर्जत खालापूरला शिवसैनिक, सर्वसामान्य मतदार त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। या मतदारसंघामध्ये खोपोली खालापूरमध्ये सर्वात मोठा साहेब इंडस्ट्रियल भाग आहे, सर्वात मोठा औद्योगिकरण या ठिकाणी आहे। पण आज पण माझ्या कर्जत खालापूर तालुका मतदारसंघातला सर्वसामान्य युवा कार्यकर्ता असेल, सर्वसामान्य बेरोजगार असतील, त्यांना स्थानिकांना आज पण नोकरीसाठी मुंबई, पुणे या ठिकाणी जायला लागतं, कारण या ठिकाणी स्थानिकांना रोजगारांचा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला आहे। या ठिकाणी बरेच वक्ते या ठिकाणी, सर्वांना या ठिकाणी बोलणारे, फक्त गीते साहेब असतील, सचिन भाऊ आहिर असतील, सर्वच आमच्या सन्मान्य पदाधिकारी असतील, तुम्हाला एकच शब्द या ठिकाणी देतो, कर्जत खालापूर मतदारसंघ हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कालही ठाम होता, आजही ठाम आहे आणि उद्याही भविष्यात ठाम असणार आहे। इथं संजय भाऊ वगैरे आमच्या मावळचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत। भाऊ, तुम्हाला आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या व्यासपीठावर शब्द देतो की येणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत खालापूर विधानसभेतून शिवसेना असेल आणि आपले सगळे महाविकास आघाडीचे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघात तुम्हाला नंबर 1चे मतदान या ठिकाणी आम्ही सर्व मिळून देऊ। हेच या ठिकाणी बोलतो। बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेच्या अभावी आज जास्त न बोलता आप सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सावंतसाहेब। यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सन्मान्य संजोगजी वाघेरे पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संवाद साधायचा आहे। सन्मान्य वाघेरे पाटील साहेब। अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब, युवा प्रमुख
माननीय आदित्यसाहेब ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा, व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार माननीय गीतेसाहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले युवकांचं आशास्थान आणि युवकांचे नेते माजी मंत्री आमदार सचिन भाऊ आयर, त्याचप्रमाणे या तालुक्याचे नेते आणि उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र नितीनजी सावंत, तालुका प्रमुख माननीय एकनाथराव पिंगळे साहेब, महिला आघाडीच्या प्रमुख पाटील मॅडम, शहर प्रमुख माननीय संतोष देशमुख, सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, तालुका संपर्क प्रमुख माननीय उमेश गावडे, पुणे जिल्हा प्रमुख माननीय आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकसार, पिंपरी चिंचवड शहराचे प्रमुख माननीय ॲडव्होकेट सचिनजी भोसले, पिंपरी चिंचवड शहराचे युवा अधिकारी माननीय चेतनजी पवार, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक कदम साहेब, त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय शिरीष मामा गरज, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय बबनदादा पाटील, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी पक्षनेते विद्यमान नगरसेवक आमचे सहकारी माननीय एकनाथजी पवार, पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक आमचे मित्र माननीय योगेशजी बाबर, माजी विरोधी पक्षनेते आमचे बंधू नगरसेवक दत्तात्रय वाघेरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कर्जत खालापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक, उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण मित्र, बंधू भगिनी आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार, खरं वास्तविक पाहता आज आपण या ठिकाणी संवाद यात्रेच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी थोड्याच वेळात मिळणार आहे। तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो की उद्धव साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही आता या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये आपण फिरायचं आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांना आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आज आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायची आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपल्याला ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। त्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना आपण जर पाहिलं असेल तर कर्जत खालापूर तालुका हा गेल्या अनेक वर्षापासून 10 वर्षापासून या तालुक्यामध्ये असं कुठलंही काम मला येथील विद्यमान खासदारांनी आणि विद्यमान आमदारांनी सांगावं की बाबा ह्या तालुक्यामध्ये हे काम मी केलंय आणि ह्या कामामुळे येथील नागरिकांना
याचा फायदा होतोय। आपण जर पाहिलं तर खोपोली सारखं शहर, या खोपोली सारख्या शहरामध्ये आजूबाजूला जी कंपन्या या ठिकाणी आहे, औद्योगिक नगरी म्हणून या शहराला बघितलं जातं आणि या शहरामध्ये औद्योगिक नगरी म्हणून पाहिल्यानंतर या शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांना ज्या नागरिक सुविधा देण्याची जी जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती असते, त्या ठिकाणी खासदार असतील, आमदार असतील, यांना ती जबाबदारी द्यायची, म्हणजे ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे की आपल्या नागरिकांना या नागरिक सुविधा देण्याचं काम आपल्याकडनं केलं पाहिजे। परंतु काही या ठिकाणी झालेलं दिसत नाही। गेल्या 10 वर्षापासून आपण जर पाहिलं तर इथं राहणारे जे काही सर्वसामान्य कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अतिशय भेडसावतोय आणि गीते साहेब या ठिकाणी पाण्यासाठी आमचा नागरिक या ठिकाणी त्रासलेला आहे। अनियमित पाणी पुरवठा या ठिकाणी होतोय आणि हे पाणी पुरवठा या ठिकाणी होत असताना जर आपण पाहिलं तर हे पाणी आपण टाटा कंपनीच्या जे प्लांट आहे, या टाटा कंपनीच्या प्रकल्पातनं आपण हे पाणी उचलतोय आणि या ठिकाणी हे पाणी जर टाटाने उद्या जर बंद केलं तर खोपोली नगरीतील सर्व नागरिकांचं पाणी, पिण्याच्या पाण्याचं तोंडचं पाणी पळेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। तर आपण भविष्यामध्ये यासाठी काय करायला पाहिजे किंवा या नागरिकांसाठी काय केलं पाहिजे हे खासदारांनी आतापर्यंत कधी बघितलेलंच नाही। प्रामुख्यानं जर विचार केला तर हे सर्वसामान्य कामगार वर्ग आहे, छोटे मोठे व्यापार करणारे नागरिक आहे, या ठिकाणी राहतात। यांना नागरिक सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। आणि आपण जर पाहिलं तर खोपोली शहर हे जुना मुंबई हायवे आणि नवीन एक्सप्रेस हायवे या दोन्हींच्या मध्ये वसलेलं हे खोपोली शहर आहे आणि या ठिकाणी रोज एक तरी कॅज्युअलिटी या ठिकाणी होते, एक तरी ऍक्सिडेंट या ठिकाणी होतो। मग तो छोटा होतो, काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात पण होतो। याच्याकडे देखील दुर्लक्ष या ठिकाणी आहे आणि या ज्यावेळेस ही कॅज्युअलिटी झाल्यानंतर त्या नागरिकाला, त्या ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याला या ठिकाणी चांगला हॉस्पिटल देखील त्याची व्यवस्था या ठिकाणी नाहीये आणि त्याला इथून पनवेलला जायला लागतं किंवा इथून वरती मग पिंपरी चिंचवडला जावं लागतं। तर म्हणजे अशी ही परिस्थिती या खोपोलीच्या नागरिकांची झालेली आहे आणि खोपोली शहरामध्ये ज्यावेळेस आपण बारकाईने जर अभ्यास केला तर इथं या खोपोलीमध्ये सर्व जाती जमातीची लोक, सर्व राज्यातील आणि सर्व तालुक्यातील या ठिकाणी नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी जी वाढती बेरोजगारी आहे किंवा वाढतं जे काही गोष्टी आहेत ह्याच्याकडं खासदारांनी 10 वर्षामध्ये काही केलेलं नाही। आता खासदार म्हणतात की मी विकासासाठी त्या गद्दारांच्या बरोबर गेलो, तर विकास कुठं आहे हा आता आम्हाला शोधावं लागेल की हा विकास कुठं दिसतोय हे तरी मला तरी, मी इतक्या दिवस फिरतोय किंवा इथले नागरिक सुद्धा सांगतात की आम्ही खासदाराला तर बघितलं पण नाही की सर। म्हणजे अशी लोक सांगतात की जे वाड्या वस्तीवरती लोक राहणारी आहेत, जे आमचे खेडेगावामध्ये राहणारी लोक आहेत, डोंगर दऱ्यामध्ये राहणारी लोक आहेत, त्यांनी तर सांगितलं की आम्ही कधी खासदाराला बघितलं पण नाही। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांची आज या ठिकाणी हेळसांड होते आणि ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे। अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या भागामध्ये जास्तीत जास्त आदिवासी पाडे आहेत आणि ह्या आदिवासी पाड्यांमध्ये जे आमचे आदिवासी बांधव राहतात या डोंगर दर्यामध्ये राहतात, पण त्या ठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये जे आपल्या त्यांचं स्वतःचं हक्काचं घर देखील नाहीये किंवा त्यांच्या नावावरती त्यांची जागा देखील नाहीये। कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या आदिवासी पाड्यांमध्ये लाईट असेल, रस्ते असतील, पाणी असेल याचा अभाव त्या ठिकाणी आहे आणि शिक्षणाची सुद्धा सुविधा अभाव आहे आणि आदिवासी पाड्यांवरती राहणारे जे काही आमचे आदिवासी बंधू आहेत
त्यांच्या जमिनी देखील त्यांच्या नावावरती नाही आहेत. ह्या जमिनी त्या ठिकाणी आपल्या या त्यांच्या नावावरती नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी स्वतःचं घराची सातबारा देखील त्यांचा नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भविष्यामध्ये या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आणि येत्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पनवेल भागातील जे बँक आहे पेन बँक, या पेन बँकेचे माध्यमातून इथं सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि ती बँक बंद झाल्यामुळे या ठेवींचा देखील आत्तापर्यंत आमच्या नागरिकांना या ठेवी मिळाल्या नाहीत. तर या बाबतीमध्ये देखील खासदारांचं दुर्लक्ष झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी जर आपण वाचल्या तर निश्चितच या खोपोलीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्याला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेस आता माझ्यावरती जी जबाबदारी पक्षप्रमुखांनी दिलेली आहे, मी या ठिकाणी छाती ठोकपणानं या ठिकाणी सांगतो की या येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकसभेच्या इलेक्शन आता लागतील आणि या लोकसभेमध्ये मी आपल्याला एवढं खात्रीने सांगतो गीते साहेब की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितच निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी वाटते. आणि आमच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ भागातनं आम्ही त्या ठिकाणून जास्तीत जास्त लीड या ठिकाणी घेऊन पनवेल, उरण आणि खोपोली, खालापूर या भागातनं आपल्याला जर जास्तीत जास्त लीड मिळाला तर नक्कीच आपला हा खासदार म्हणजे खासदार म्हणून मी नक्कीच निवडून येईल याची खात्री मला या निमित्तानं आपल्याला मी देतो. आणि भविष्यामध्ये जी जबाबदारी आपला पक्षप्रमुखांनी माझ्यावरती दिली त्याचं पालन निश्चित मी करेल एवढी खात्री या निमित्तानं देतो. आणि आपण आलात आपल्या सर्वांचं मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून आपल्या सर्वांची या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित राहिलेल्या सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा मुद्रा आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघेरे साहेब. येणाऱ्या निवडणुकीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. यानंतर उद्धव साहेबांचं आगमन होतं, त्यांच्या समवेत जयंतभाई पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होतं. सर्वप्रथम शिवप्रतिमेचं पूजन केलं जाईल, तदनंतर भारत माता, आल्यानंतर उद्धवजींच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. मी पुण्याच्या एकदा विनंती करतोय की जे प्रवेशद्वारावरती जे पदाधिकारी आणि शिवसैनिक आहेत त्यांना विनंती आहे, साहेबांचं आगमन होतं, आपण सर्वांनी एवढं आतमध्ये आसनस्थ व्हायचंय. बोलणारा नव्हे तर करून दाखवणारा नेता म्हणजे उद्धवजी. स्वतः कलावंत आणि उद्धवजींना कलाकारांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, अंतराबद्दल असलेला अभिमान. उद्धवजी आप आगे बढ़ो. उद्धव साहेब आगे बढ़ो. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होतं. शिवसेना पक्ष. उद्धव साहेब आगे बढ़ो. घोषणाचा आवाज येतो, जोरात घोषणा द्यायची. उद्धव साहेब आगे बढ़ो. उद्धव साहेब आगे बढ़ो. बाळासाहेबांना अभिप्राय करताना 80% समाजकारण, 20% राजकारण याच तत्वावर उद्धवजींची वाटचाल सुरू आहे. यशस्वी नेता असताना अनेक निवडणुकांत सिद्ध झाले. ठाणे, मुंबई, कल्याण, चिखली लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून शिवसेनेने दमदार कामगिरी केलेली आहे. उद्धवजींचं आगमन होतंय. मी विनंती केली की शिवप्रतिमेचं पूजन करायचं. पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आहे.
सर्वांनी बाजूला जायचंय. यानंतर रायगडचे भावी खासदार माननीय आनंदजी गीते साहेब यांना मी विनंती करेन की आपण या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय आनंदजी गीते साहेब. या रायगडचे भावी खासदार माननीय आनंदजी गीते साहेब यांना विनंती करतोय की या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपण या समुदायाशी संवाद साधायचे. सन्माननीय गीते साहेब. थांबवा, वाद्य थांबवा, वाद्य थांबवा, वाद्य. ढोल ताशे थांबवा. नाशिक ढोल बंद करायचंय. नाशिक ढोल बंद करायचंय. जरा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गर्दी झालेली आहे रस्त्यावर, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गर्दी झाली आहे त्या सगळ्यांनी समोर यायचंय. समोर या, सगळ्यांनी मैदानात या, सगळ्यांनी समोर या. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला गर्दी करू नका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत, शेका पक्षाचे प्रमुख आदरणीय जयंतभाई पाटील, आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि अखंड या कोकणातल्या आदिवासी समाजामध्ये अतिशय प्रभावी असं कार्य करणाऱ्या उल्काताई महाजन, आपले मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, भविष्यात होऊ घातलेल्या कर्जत, खोपोली, खालापूर या विधानसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार नितीन सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना या संघटनांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या जनसंवाद मेळाव्यामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्याकरता उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, आज दुपारी 3 वाजता बबनदादा पाटील यांनी सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन, आपले पक्षप्रमुख नवीन इमारतीचं उद्घाटन आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्या निमित्तानं त्या ठिकाणी एक सभा पार पडली. ती सभा आटपून पनवेलमध्ये जनसंवाद मेळाव्याची पहिली सभा ही 4 वाजता पनवेल येथे संपन्न झाली. आता ही दुसरी सभा इथे खोपोलीला जनसंवाद मेळावा हा संपन्न होतोय आणि शेवटची सभा, तिसरी सभा उरणला होणार आहे. साधारण 1.5 तासाचा इथून उरणचा प्रवास आहे. तिथे 7:30ची वेळ दिलेली आहे. सभा या चढत्या क्रमानं होत आहेत आणि अतिशय उत्साही असं वातावरण आहे. आज व्यासपीठावरती शेका पक्षाचे जयंतभाई सुद्धा उपस्थित आहेत आणि संजय राऊत साहेब आहेत. मी इथे भाषण न करता फक्त एक या ठिकाणी तुम्हा सर्व उपस्थित शिवसैनिकांना आणि बांधवांना आणि भगिनींना फक्त एकाच गोष्टीची आठवण करून देणार आहे की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामधले जे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, या 48 मतदारसंघांकरता वेगवेगळे विभागीय नेते जाहीर करण्यात आले. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचा जो मावळ भाग आहे, पुण्याचा भाग आहे, तो आपले शिवसेना नेते संजय राऊत साहेब पाहत आहेत.
ज्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या 2 विधानसभा येतात आणि मावळची 1 विधानसभा येते। आणि या मावळ लोकसभा मतदारसंघातला हा जो रायगड जिल्ह्याचा भाग आहे, ज्यामध्ये कर्जत खालापूर विधानसभा, पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा या 3 विधानसभा येतात। मी उद्धव साहेबांकडे मागून या 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी विभागीय नेता म्हणून मी उद्धव साहेबांकडून मागून घेतलेली आहे। आणि मागून घेतली असताना त्या मातोश्रीवरच्या बांधवांच्या, शिवसैनिकांच्या, महिला आघाडी, युवासेना या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी उद्धव साहेबांना शब्द दिलेला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगडची लोकसभा तर आम्ही जिंकूच, पण मावळची लोकसभा सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण साहेबांना शब्द दिलेला आहे। आणि त्याचबरोबर रायगडचे 6 विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभेचे आणि मावळ लोकसभेचे 3 विधानसभा मतदारसंघ या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीचे आमदार विजयी होतील, हा विश्वास मी आपल्या पक्ष प्रमुखांना दिलेला आहे। आणि म्हणून त्याची आठवण फक्त या ठिकाणी करून देतोय। माझा विश्वास आपण खरा ठरवायचा आहे आणि म्हणून त्याकरता एक विनंती करणार आहे की आपण सर्वांनी हात उंचावून उद्धव साहेबांना हा विश्वास द्यायचा आहे। सर्वांनी हात उंच करून आपण सर्वांनी उद्धव साहेबांना विश्वास द्यायचा आहे की साहेब, आम्ही तुम्हाला विश्वास देत आहोत की मावळ लोकसभेचे खासदार संजोग वागिरे होतील आणि या कर्जत खालापूरचे आमदार हे नितीन सावंत झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपण या ठिकाणी द्यायचा। बस एवढंच करता मी इथे आलोय, आता मी थांबणार नाहीये। मी आता इथून पुढच्या सभेला उरणीला जाणार आहे आणि माझ्यानंतर इथे राऊत साहेब आहेत, शेका पक्षाचे जयंतभाई आहेत। मी जयंतभाईंना विनंती करणार आहे की तुम्ही या व्यासपीठावरून बोलावं। आणि त्या अगोदर मी उल्काताईंना विचारलं होतं, उल्काताई आल्याला विचारलं, त्यामुळे मी बोलेन, मी शिवसैनिक नाहीये पण मला बोलायला आनंद होईल, मला आवडेल। म्हटलं अवश्य बोला की साहेब, या भागामध्ये कर्जत खालापूर असो, हा आदिवासी प्रामुख्याने हे तालुके आहेत, पेण तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि हे सगळे आदिवासी तालुके आहेत। आणि या आदिवासी तालुक्यांचं नेतृत्व केवळ या भागाचं नव्हे तर अखंड महाराष्ट्राच्या या आदिवासी जी भारत जोडो अभियान आहे त्याच्या त्या राज्य समन्वयक आहेत, अखंड महाराष्ट्र पाहतायत आणि हा आदिवासी समाज हा त्यांच्या शब्दावर आहे, त्यांच्या हाकेवर आहे। आणि म्हणून मीच त्यांना आमंत्रण देतोय की उल्काताई आपण या आणि या समूहाला, या सभाला मार्गदर्शन करा। धन्यवाद। माझ्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी जी मूळ आणि खरी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, आपले माजी मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि आता होऊ घातलेले देखील संभाव्य खासदार अनंत गीते साहेब, संजय राऊत साहेब, मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वागिरे, मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या भावा बहिणींनो आणि शिवसैनिकांनो, प्रथमच मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंचावर बोलायला उभी आहे। आणि जसं गीते साहेबांनी हे सांगितलं की मी शिवसैनिक नाही पण मी संविधान सैनिक आहे आणि संविधान सैनिक या नात्याने आज देशामध्ये जी भीषण आणि एक अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी नागरिकांची जी आघाडी उभी आहे त्या आघाडीची प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलायला उभी आहे। तेव्हा सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचं मत हे इथल्या उमेदवारासाठी तर असेलच, पण यावेळी
ते मत संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानासाठी असेल हे लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आणि अनेक संतांनी जी या मातीमध्ये बीज रोवलेली आहेत, त्या विचारांच्या पुरोगामी परिवर्तनवादी भूमीमध्ये आपण एका महत्वाच्या लढ्याला तोंड देतोय. आतापर्यंत दक्षिणेचा सगळा भाग, आपल्या देशातली दक्षिणेची 5 राज्य ही भाजप मुक्त झालेली आहेत आणि त्याच्या वरती आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं स्थान अत्यंत कळीचं आहे आणि भाजप विरोधी लढणाऱ्या सर्वांना महाराष्ट्राकडून खूप आशा आहेत आणि त्या जशा महाराष्ट्राकडून आहेत तशा उद्धवजी तुमच्याकडून आहेत. आणि त्यामुळे जी एक भाजप विरोधी आघाडी उभी राहिलेली आहे, इंडिया आघाडी, त्या आघाडीला तर आम्ही समर्थन देतो आहोतच नागरिकांची चळवळ म्हणून. त्यामुळे इंडिया आघाडीकडून घोषित होणाऱ्या कोणत्याही अधिकृत उमेदवाराला भारत जोडो अभियान सारख्या चळवळीचा पूर्ण पाठिंबा आहे हे निश्चित. आणि जशी भारत जोडो अभियान ही एक आघाडी आहे, उद्धव साहेब आपल्याला सांगितलं पाहिजे की नागरिक झटून कामाला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात अशा 8 आघाड्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्या 8ही आघाड्या एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी एक आवाहन संपूर्ण महाराष्ट्राला देणारी घोषणा केली आहे, ती म्हणजे निर्धार महाराष्ट्राचा. आणि हा महाराष्ट्राचा निर्धार आहे की भाजप हटाव आणि संविधान बचाव. आज भारतीय जनता पक्षाने सगळी मोडतोड चालवलेली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला, पण त्या अमृत महोत्सवी वर्षात जे सत्तेत आहेत त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला नव्हता. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मूळची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कुणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. त्यांना या देशाचं संविधान मान्य नव्हतं, त्यांना हा राष्ट्रध्वज तिरंगा मान्य नव्हता. ते दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सत्तेत येतात आणि आपल्यालाच सांगतात हर घर झेंडा लावा म्हणून, पण घर दिलेलं नाही. 2022 पर्यंत पंतप्रधानांनी घोषित केलं होतं हा सगळ्यांना घर मिळेल. मिळालं सगळ्यांना घर? झेंडा लावायला घरच नाही असे करोडो लोक आज या देशामध्ये अजून आहेत. खोट्या घोषणा करायच्या, भ्रमात टाकायचं. त्यांची 4 हत्यार आहेत त्यांच्या सत्तेची: भूक, भय, भ्रम आणि भेद. भुकेच्या पातळीवर उपासमारीमध्ये आपला देश जागतिक निर्देशांकात 111व्या क्रमांकावर खाली घसरला. भीती तर सर्वांनाच घातली आहे. पक्ष कसे फोडले, कसे पळवले लोकप्रतिनिधी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्या सर्वांना पळवून सामान्य नागरिकावर भीतीचं आणि दहशतीचं छाया ठेवून ज्या पद्धतीने राजवट चालू आहे आणि सत्ता चालू आहे, अशा वातावरणात ते भ्रम रुजवतात. त्यांची लाखोंची फौज बसलेली आहे. पेड फळी सोशल मीडियावर, टीव्हीचे सगळे लोक ताब्यात घेतलेत, सर्व प्रसार माध्यम ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे त्यांचेच भोंगे वाजतायत आणि तोच आवाज ऐकायला येतोय. पण माझ्या भावा बहिणींनो, त्या सोशल मीडियाचा आणि टीव्हीचा फक्त आवाज त्यांच्या बाजूचा ऐकू नका. आपण जमिनीवरचा आवाज ऐकू. आपण गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजांचा आवाज ऐकू आणि त्या आवाजावर ठरवू की हे काय बोलतायत. कारण खरं खोटं तपासण्याची कुवत सुद्धा संपवण्यात आलेली आहे. पण या भारतीय जनता पक्षाची राजवट ही संविधान विरोधी राहिलेली आहे. संविधान नको पण मनुस्मृती हवी हे त्यांचे काही आमदार उघडपणे बोलून दाखवतात. बनारस हिंदू विद्यापीठात मनुस्मृती शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि संविधान कसं तुडवायचं याची पूर्ण 10 वर्षांमध्ये त्यांनी जी चालवलेली वाटचाल आहे ती आपण पाहिली आहे. या वातावरणात देशात फक्त एकच गाणं वाजतंय सर्व लोकशाही यंत्रणांचं आणि ते गाणं आहे, जो तुमको हो पसंद वही गा बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो हम रात कहेंगे. त्यामुळे जे काही प्रधानमंत्री बोलतील तेच ऐकलं जात आहे आणि त्यांचीच भाषा, त्यांचाच आवाज आपल्याला ऐकू येतोय. पण याचा भ्रम बाजूला करून वास्तव बघण्याची गरज आहे. ते वास्तवाची ते उघड करणं आणि मोदी नीतीची, भाजप नीतीची पोलखोल करणं हे आम्ही अनेक जण करतोय. त्यासाठी अनेक साहित्य केलेलं आहे आणि आम्ही एकत्रितपणे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांबरोबर आपली जनचळवळीची ताकद जोडून
या निवडणुकीत उतरणार आहोत, कारण बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिली आहे खांद्यावर, आपल्या संविधानाचे पहिले 2 शब्द आहेत आम्ही भारताचे लोक. हे जे आम्ही भारताचे लोक आहेत ते जर आपली संविधानिक जबाबदारी विसरतील तर संविधान उरणार नाही, हा इशारा संविधान सभेतच बाबासाहेबांनी दिला होता आणि तो आता खरा होताना दिसतोय. म्हणून आमच्यासारखे असंख्य सामान्य नागरिक आता रस्त्यावर उतरलेत, नुसते उतरले नाहीयेत, चळवळ बांधून संघटना बांधून कामाला लागलेत. गल्ली बोळात, काना कोपऱ्यात, वाड्या पाड्यांमध्ये, खेड्या पाड्यात जाऊन काम करतायत, मतदार नोंदणी करतायत, मतदानाची टक्केवारी वाढवायचा प्रयत्न करतायत, मोदी नीतीची पोलखोल करतायत, जाहीर सभा भरवतायत, लोककलाकारांचे मेळावे घेतायत आणि त्यांना वातावरण काय आहे आणि संविधान कसं तोडलं जातं हे सांगतायत. हे सगळं एका बाजूला प्रयत्न चालू आहेत आणि मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे या मंचावरून की निवडणुका घोषित झाल्या की सर्व पक्ष पुढाऱ्यांकडे अनेक लोक येतात आणि त्यांचे हात कायम पसरलेले असतात, ते मागत असतात काही ना काही. आम्ही मात्र या निवडणुकीत उतरलोय ते हात पसरण्यासाठी नाही, कोणत्याही राजकीय पक्षाकडे काहीही मागण्यासाठी नाही, तर जनचळवळीचं जे बळ आहे ते बळ देण्यासाठी, ते बळ इंडिया आघाडी बरोबर जोडण्यासाठी आम्ही उभे आहोत. आणि त्यामुळे या जनचळवळीच्या आधारावर आपल्याला निर्धार करायचा आहे, पूर्ण महाराष्ट्राचा निर्धार. आणि जी संत विचारांनी रोवलेली बीज आहेत आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की हे बीज संपत नसतं, विचारांचं बीज संपत नसतं. यांनी कितीही बुलडोझर चालवले तरी ते विचारांचं बीज संपलेलं नाही. प्रबोधनकार ठाकरे पासून जी चळवळ या देशामध्ये प्रबोधनाची त्यापूर्वी संतांनी चालवलेली आणि अनेक त्या परंपरेतले त्यांनी चालवलेली, त्याची बीज अजूनही कायम आहेत आणि आम्ही त्या बीजांचे अंकुर म्हणून या भूमीमधून उठू आणि आमची ताकद दाखवून देऊ. हा निर्धार घेऊन आपल्याला या निवडणुकीला भिडायचं आहे. आणि शेवटचं सांगून मी थांबेन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेतलेले असे सत्तेत होते, संविधान संपवणारे राजवटीमध्ये आले, पण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष हे 2025 आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात हे सत्तेत राहता कामा नयेत असा निर्धार आणि त्या आधारे भाजप हटाव हा निर्धार आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात घ्यायचा आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्या सर्व 48 जागा निर्णायक ठरणार आहेत. भारतीय संसदेमध्ये कोण जाणार आणि तिथे राजवट कोणाची येणार हे ठरवण्यासाठी. आणि त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदाच मंचावरून हे आवाहन की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कायम राहू द्या, ती तुटू देऊ नका, त्याच्यामधली जूट कायम राहू द्या. आपापले सगळे जे काही वाद विवाद मतभेद असतील, पण पिरंतु किंतु असतील, बाजूला ठेवा, आपापले अहंकार बाजूला ठेवा. सामान्य भोळी बाबडी जनता तुमच्याकडे आशेने बघते आहे, बाबासाहेबांचा विचार आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आशेने बघते. तेव्हा हे सगळं बाजूला ठेवून कृपया जनतेबरोबर या आणि या निवडणुकीमध्ये निश्चितच आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये एक नवा आयाम घडवायचा आहे. राजकारणामध्ये फक्त पक्ष उतरतात असं नाही, जनचळवळी उतरतात आणि त्या देखील एक महत्वाचं विचारांचं राजकारण घडवतात. हा धडा आपल्याला या निवडणुकीमध्ये घालून द्यायचा आहे आणि ते सांगायलाच फक्त मी इथे आले, मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मॅडम. आजपर्यंत आपण उल्कापात ऐकलं होतं, परंतु उल्केचा आघात आज प्रत्यक्ष आपण सर्वांनी नक्कीच या ठिकाणी अनुभवलाय. यानंतर कर्जत खालापूरमध्ये या खोपोलीमध्ये ज्यांनी बोललं ते करून दाखवलं असं शेतकरी कामगार पक्षाची बुलंद तोफ माननीय जयंतभाई पाटील यांना मी आमंत्रित करतोय संवाद साधण्यासाठी. माननीय जयंतभाई पाटील. इंडिया आघाडीचे देशाचे नेते उद्धवजी ठाकरे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, माजी राज्यमंत्री गीते साहेब, माझे विधिमंडळातील सहकारी सचिन आयर, बबन दादा आणि मित्र, मी जास्त वेळ बोलणार नाहीये. जवळ 1 तास उशिरा ही मीटिंग इथे सुरू होते आणि उरणमध्ये लोक 7 वाजताचं टाइम दिलं होतं.
पण एकच उद्धवजींना मी धन्यवाद देतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण क्षेत्रामध्ये या घाटावरनं खाली उतरलं की छत्रपतींनी जे मावळे तयार केले त्यातला एक मावळा तुम्ही आम्हाला रायगडकरांना दिल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. हा भरभरून आम्ही रायगडमधनं वरती पाठवणार आहोत. या ठिकाणी ज्या ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार शिवसेना एकत्र आली त्यावेळेला या ठिकाणी या आघाडीचेच उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि खोपोलीकरांना मी सांगायला मागतोय, खोपोलीचं जे चित्र आहे, या शहरातलं एज्युकेशन आहे, या शहरातलं दळणवळण आहे, या शहरामध्ये असलेलं जे गचाळ असं राजकारण आणि गचाळ असली नीतिमत्ता नसलेल्या लोकांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे पुसून टाकण्याचं काम संजय वागरे आणि त्यांचे सगळे सहकारी करतील ही मला अपेक्षा आहे. मित्र, आज उल्काताई बोलल्या, मला बोलायला मर्यादा आहे, तरी या ठिकाणी उल्काताईंनी ज्या पद्धतीची मांडणी केली की आम्ही लोक काय एकत्र आलो, या ठिकाणी जे संविधान आहे या देशाचं हे बदलण्याचं काम केलेलं आहे. आज या निवडणुकीमधलं चित्र वेगळं आहे. शिवसेनेला आणि आता उद्धवजींना भेटण्यासाठी किंवा बैठकीला येण्यासाठी प्रामुख्यानं जे काम करतायत, या जिल्ह्यात प्रमुख जे काम सुरू झालेलं आहे ते मुस्लिम समाजाने केलेलं आहे. उल्काताईला माहिती आहे, ते त्यांच्याबरोबर ते काम करतात. त्यांच्याच बैठका पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केल्या आणि एक वेगळं चित्र तळापर्यंत जाण्याचं काम आज इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करतायत. मी इंडिया आघाडीचे नेते एवढ्यासाठी बोललो उद्धवजींना, मी इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि ऑल इंडियावर ज्या बैठका होतात आणि अंतिम शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो किंवा थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजींचंच त्या ठिकाणी ऐकलं जातं. अगदी तिथे नेते आहेत सोनियाजी पण या ठिकाणी जेव्हा इंडिया आघाडीमध्ये राऊत साहेब तुम्ही पण असता बरोबर, की त्या ठिकाणी जो मान आम्हाला महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही येऊ. उद्या इंडिया आघाडीची मीटिंग नाहीये, ही शिवसेनेची बैठक आहे. इंडियाचे काही प्रमुख कार्यकर्ते नेते या ठिकाणी आलेले आहेत. उद्धवजींनी परवा विधिमंडळात आम्ही एकच जवळ बसतो, त्याला जयंतराव तुम्हाला या मीटिंगला यावं लागेल. मी सकाळपासून सगळ्या मीटिंग घेतोय, पण उद्धवजी या ठिकाणी एक वेगळी टीम या शहरामध्ये आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे आणि एक वेगळी सामाजिक कार्यकर्त्यांची पण टीम आहे आणि त्या टीमच्या आधारे आम्ही काम करतो. या ठिकाणची जी संस्था आहे जनता शिक्षण मंडळाची राऊत साहेब, ही संपूर्ण बंद पडत आली होती. आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणचा व्यापारी वर्ग व्यक्तिगतरित्या आपल्याला संजय वगैरे मानतो आणि वेगळं एक नेटवर्क या शहरामध्ये आम्ही केलेलं आहे, जो 2-3 कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आपली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काम आहे, आज उद्धवजी आणि जयंत पाटील या रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र झाले तर चित्र आम्ही कोकणाचं संपूर्ण बदल करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतोय. आणि पुन्हा एकदा संजय वाघेरेंना बोलताना मी आज पहिल्यांदाच बघितलं मावळा छत्रपतीचा वाटतो मला. आणि म्हणून मी या आजच्या या खोपोलीच्या कार्यक्रमाला थोडी तुमची क्षमा मागतो. आम्हाला पाहिजे तसं बोलायला मिळणार नाहीये, वेळ गेला, दुपारी ऊन पण थोडं जास्त होतं म्हणून थोडी मीटिंग उशिरा चालू करायला लागली. मी पुन्हा एकदा संजय वाघेरेंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उद्धवजींना पण शुभेच्छा देतो. या ठिकाणी महाराष्ट्राची सूत्र पुन्हा तुमच्या हातात यावी अशी जनता आतुरतेने या महाराष्ट्रामध्ये बघते आहे आणि त्याची वाट आम्ही बघतो. त्याला आम्ही मनापासून उद्धवजींना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवसेना म्हणजे राजकीय आविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, मराठी माणसाचा विश्वास, हीच आपली शिवसेना आणि याच शिवसेनेचा प्रामाणिक विचारांचं ऊत म्हणजेच संजय राऊत. मी राऊत साहेबांना विनंती करतोय
साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी खोपोली आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय उद्धवजी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खोपोली शहर तथा खालापूर तालुका तथा कर्जत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आजच्या या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी तथा सर्व यानंतर डाव्या साईडला जी लोक उभी आहेत तथा या साईडला समोर सर्वांनी बसून घ्यायचं. मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय की आपण सर्वांनी बसून घ्यायचंय. शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सुद्धा स्वागत होतं. यानंतर मी राऊत साहेबांना विनंती करेन की आपण संवाद साधायचे. सर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, मंचावरील सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, जयंत भाईने सांगितले त्यानुसार इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आणि जमलेल्या तमाम बंधू भगिनी आणि माता, खोपोली शहरामध्ये जोरदार स्वागत आपण उद्धव ठाकरे साहेबांचं केलं. ही विजयाची सुरुवात आहे. आता या 50 खोक्यांचं काय करायचं पुढे तर आपण ठरवायचं आहे. आमदारांना 50 खोके तर खासदाराला किती मिळाले असतील तो हिशोब करा आणि मग त्या खासदाराला जो गद्दार पळून गेलाय त्याला जाब विचारा. पण आज या व्यासपीठावरून आम्ही नेहमीच बोलतो, पण उल्काताई महाजन आपण जे मुद्दे मांडलेले आहात संविधान वाचवण्याचे, या देशामध्ये संविधान खतऱ्यात आहे, संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, संसद धोक्यात आहे, देश धोक्यात आहे. मोड तोड आणि विकायचं आहे, सगळं फक्त विकायचं आहे. हा देश सुद्धा विकला गेलेला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा ढोंगी आणि खोटारडा पक्ष आहे. अरे मोदींनी काय काय विकलं नाही ते विचार करा. मोदींनी लाल किल्ला सुद्धा विकलाय, तुम्हाला माहित नसेल मी सांगतो. मोदींनी लाल किल्ला सुद्धा विकलाय. मोदी उद्या रायगड जरी विकायला काढेल म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. मोदींनी लाल किल्ला विकला, मोदींनी सगळे या देशातले उद्योग विकले, मोदींनी शेतकऱ्यांच्या जमिनी देशभरातल्या घेतल्या त्या विकल्या अडाणीला. आणि मोदीची नजर आता मुंबईवर आहे. मोदीला आता या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मराठी माणसाची मुंबई विकायची आहे त्या अडाणीला. आणि त्यासाठी त्याला शिवसेना, महाराष्ट्र हा अत्यंत कमजोर करायचा आहे आणि म्हणून त्याने शिवसेनेचे तुकडे पाडलेले आहेत. या सगळ्याचा सूड आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे, एक प्रचंड मोठी संघर्ष यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे. आणि जग लढणाऱ्याचा इतिहास लिहितो, पळणाऱ्याचा इतिहास लिहित नाही, संघर्ष करणाऱ्याचा इतिहास लिहितो आणि आपण सगळे त्या संघर्षामध्ये सामील आहोत. मला अनेकदा लोक विचारतात मोदींनी हे विकलाय, मोदींनी ते विकलाय, मोदींनी अमुक विकलाय, मोदींनी सगळं विकलाय. पण मोदींनी काही गोष्टी विकत सुद्धा घेतलेल्या आहेत. मोदींनी काय काय विकत घेतलाय? मोदींनी ईडी विकत घेतलं, मोदींनी सीबीआय विकत घेतलं, मोदींनी कोर्ट विकत घेतलं आणि 40 विकत घेतले, आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले, पण देश विकलेला आहे. हे लक्षात घ्या. हे संविधानानुसार झालेलं काम नाहीये.
हे अत्यंत या देशाच्या, मी लडाखला गेलो होतो, अर्ध्या लडाख पर्यंत चीनचं सैन्य आलंय आणि मोदी त्याच्यावर बोलायला तयार नाही. हा मोठा देशभक्त स्वतःला समजतो. चीनचं सैन्य घुसलंय लडाखमध्ये. पाकिस्तानमध्ये रोज आमचे 4 जवान शहीद होत आहेत, त्याच्यावर मोदी बोलायला तयार नाही आणि मोठ्या देशभक्तीच्या गोष्टी करतोय. आणि म्हणून या देशाची सूत्र जर कोणाकडे आपल्याला द्यायची असतील तर ते आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला द्यावी लागते. महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, शेवटी हा भगवा झेंडा जो आहे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात दिलेला आहे, हा भगवा झेंडाच्या देशाचं आणि या महाराष्ट्राचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. एवढे खोटाडे लोक आहेत. हा बाजूला डोंगर दिसतोय, हे भाजपवाले येतील आणि सांगतील की या डोंगरावरती आमचे भाजपचे लोक त्या काळात आले होते आणि देशाचा स्वातंत्र्य लढा आम्ही लढला. पण या भारताच्या स्वातंत्र्याशी या लोकांचा अजिबात संबंध नाही. हे सगळे पळपुटे आणि डरपोक लोक आहेत आणि आज म्हणून त्यांना आमची भीती वाटते. ही मर्दांची सभा, ही मर्दांची सभा आहे. तुम्ही आमच्या अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लक्षात, हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आपल्याला मोदीच्या घशात जाण्यापासून वाचवायचा. लक्षात घ्या, हिंदुस्थान आपल्याला वाचवायचं आहे, हिंदुस्थानचं संविधान आपल्याला राखायचं आहे. आम्हाला जयंत राऊत, मला माहिती आहे, आम्हाला तुरुंगात टाकतात. आमच्यासारख्या अनेक लोकांना तुरुंगात टाकतात. जे या देशाच्या बाजूने बोलतील, जे या भ्रष्ट भाजपच्या कारभारावर बोलतील, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. आम्ही तुरुंगात गेलो आणि आलो. आमची का उखडली तुम्ही? टाका. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोक कुर्बान झाले, लाखो लोक तुरुंगात गेले. एक संजय राऊत काय साधा शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो लढत राहील उद्धव ठाकरेंच्या बरोबर खांद्याला खांद्याला. पण या महाराष्ट्रावरचे तुमचं संकट आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. पण जाता जाता परत सांगतो, हा लोकसभा मतदारसंघ, बाजूचा रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जिंकायचा आहे आणि मोदीला, अमित शहाला त्याची जागा दाखवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर उद्धव साहेबांचं स्वागत शेतकरी कामगार पक्ष खोपोली शहराच्या वतीनं होत आहे, पदाधिकारी यांच्या वतीनं होत आहे. लगेच राऊत साहेब, आपण म्हणलात की छत्रपतींची पुण्याई आणि सह्याद्रीचा पाषाणकोट लाभलेलं हे खोपोली शहर आणि या खोपोली शहरामध्ये आज जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. यानंतर आपल्या समोर संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना. बोलणारा नव्हे तर करून दाखवणारा नेता म्हणजे उद्धवजी. स्वतः कलावंत असलेल्या उद्धवजीला लोक कलाकारांबद्दल, शेतकरी बांधवांबद्दल, वारकऱ्यांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी आहे. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच तत्वावर उद्धवजींची वाटचाल सुरू आहे आणि त्याच निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी खोपोली शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उद्धवजीला विनंती करेन की या निमित्तानं आपण या जनसमुदायाशी जनसंवाद साधावा. माननीय उद्धवजी. छत्रपती शिवाजी महाराज की. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि आजची सभा ही निवडणुकीची सभा म्हणून काय लावलेली नाही. हा माझा कुटुंब संवाद आहे. माझ्या कुटुंबाशी मी बोलायला आलेलो आहे आणि मला अभिमान आहे की या आपल्या कुटुंबामध्ये, या परिवारामध्ये रोज नवीन नवीन वेगवेगळ्या विचाराचे लोक हे सामील होत आहेत. तसे जयंतराव आणि
जयंतरावांचं घराणं आणि ठाकरे घराणं यांची मैत्री ही काही नवीन नाही, ही दोघांच्याही वडिलांपासूनची आहे. आणि जयंतराव आपल्या दोघांच्याही वडिलांना अभिमान वाटत असेल की त्यांनी सुरू करून दिलेलं कार्य आपण दोघं मिळून पुढे नेतो आहोत. आज विशेष म्हणजे उल्काताई सोबत आलेले आहेत, कारण उल्काताईंचा परिचय करून देण्याची काय आवश्यकता नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाऱ्याला न उभ्या राहणाऱ्या अशा उल्काताई आहेत. पण आंदोलन असं करतात की तो उल्कापातच असतो. असे अनेक वेगवेगळ्या विचाराचे लोक येत आहेत, पण वेगळ्या विचाराचे असले तरी आता सध्या आपण एका विचाराने एकत्र आलो आहेत, ते म्हणजे देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी. कारण आम्ही सुद्धा म्हणजे आपण सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत नाही म्हटलं तरी 25-30 वर्ष होतोच. आणि ही गोष्ट कोणी मान्य करेल, करावीच लागेल की भारतीय जनता पक्षाला इकडे मी कुत्रे इमानी असतो म्हणून कुत्र्याचा अपमान नाही करणार, पण कोणताही प्राणी म्हणजे गाढव सुद्धा विचारत नव्हता तेव्हा आता मला असं वाटतं की आम्ही गाढवपणा केला की या नाकर्त्यांना, नालायकांना खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र दाखवला. आणि आज त्यांचं काम झाल्यानंतर ते आज आपल्याला संपवायला निघालेत. तसं पाहिलं तर आज माझ्याकडे पक्ष ठेवलेला नाही, चिन्ह ठेवलेलं नाही. माझ्याकडे तर काहीच नाही, तरी देखील एवढी अशी प्रचंड गर्दी जिथे जातो तिथे होते. आणि रोज भाजपवाल्यांना आणि भाजपच्या भाडोत्री लोकांना उद्धव ठाकरेला शिव्या दिल्याशिवाय झोपच येत नाही. आता मी इथे तुमच्या समोर आहे, अमित शहा तिकडे जळगाव मध्ये आले असतील आता. आणि लिहून ठेवा, बाकीच्यांवरती बोलण्यापेक्षा ते उद्धव ठाकरे बद्दल बोलतीलच. कारण नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहिती आहे. तुम्ही कागदावरती तुमच्या नालायक तुमच्या सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांना हाताशी धरून शिवसेना चोरण्याचा प्रयत्न जरूर कराल, पण यांच्या हृदयामध्ये जे बाळासाहेबांनी शिवसेना आहे, जे उल्काताईंनी सुद्धा सांगितलं, ती शिवसेना कशी चोरणार. जरूर त्यावेळेला मी यांना पाठिंबा दिला होता, अगदी कालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत यांना पाठिंबा दिला होता. कारण एक स्वप्न होतं की देशामध्ये त्यावेळेला काँग्रेस आणि आपली एक राजकीय लढाई होती. काँग्रेसचं सरकार नको आणि आपलं एक हिंदुत्ववादी सरकार पाहिजे, म्हणून 2014 आणि 19 यांना नक्की आपण पाठिंबा दिला होता. पण आता यांनी जे काही 10 वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत. भगवा रंग आणि हिंदुत्व हा यांचा मुखवटा आहे, हे यांचं थोतांड आहे. यांचं हिंदुत्व हे बोगस आहे, यांचं हिंदुत्व हे नकली आहे. आणि भाजप ज्याला हिंदुत्व मानते ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही. ते आमचं हिंदुत्व नाही, ते हिंदुत्व मला माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाहीये. एक वाटलं होतं की वेगळा पक्ष आहे, वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे, पण काल म्हणजे अजूनही निवडणुकीची कुठेही घोषणा नाही, पण घाई किती झाले बघा यांना. घाई 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 सगळ्यांची घाई. कारण आता यांना कळलंय आपण किनारा गाठू शकत नाही. मग जेवढे हातपाय आता मारता येतील तेवढे हातपाय, म्हणजे बुडणारा जो असतो ना तो वेड्यासारखे हातवारे करतो म्हणून बुडतो, भीतीने बुडतो, नाका तोंडात पाणी जातं म्हणून बुडतो. तशी भाजपची अवस्था झाली. म्हणायला ठीक आहे की आम्ही एवढे पार करणार तेवढे पार करणार, पण निवडणुका जाहीर झाल्या नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने काल 195 लोकांची यादी जाहीर केली. चांगली गोष्ट आहे. 195 लोकांची यादी जाहीर केली म्हटल्यानंतर साहजिकच आहे मोदीजींचं नाव असलंच पाहिजे. कारण जसे इकडे देवेंद्र होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, तसेच मोदी म्हणतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. इकडे जे झालं तेच तुमचं होणार आहे. बरं, यांना निदान उपमधला पाव तरी मुख्यमंत्रीपद मिळाले. तुमचं काय होईल मला माहिती नाही, पण मोदीजींचं नाव आहे, अमित शहाचं नाव आहे. पण त्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नाहीये. म्हणजे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष युती व्हावी म्हणून परिश्रम घेतले, हिंदुत्व हिंदुत्व म्हणून शिवसेनेसोबत आले. भारतीय जनता पक्षाची आपली ओळख नव्हती,
पण एक विचारधारा एक म्हणून ते प्रमोदजी घरी यायचे, गोपीनाथजी घरी यायचे, की बाळासाहेब आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा जाहीर आवाहन केलं होतं की आपण एका विचाराचे आहोत, कशाला आपल्यामध्ये ही मतांची फाटाफूट करायची, आपण एकत्र येऊया. मग त्याच्यानंतर प्रमोदजी आणि गोपीनाथजी नंतर त्यांच्या सोबतच बरोबरीने आले ते नितीन गडकरी आले. आणि आज हा आपले हे जे ठिकाणे खोपोली हे मुंबई पुणे मार्गावरती आहे. जे एक शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, मुंबई पुणे सरळ रस्ता, सगळ्यांना तेव्हा वाटतं ते कसं होणार, पण गडकरीजींनी पुढाकार घेऊन तो करून दिला, करून दाखवलं. हे नक्कीच त्यांचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाले. दुसऱ्या वेळेला सुद्धा ते अध्यक्ष व्हायला काही हरकत नव्हती, पण आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होतोय म्हटल्याबरोबर त्यांचे पंख छाटले आणि त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं. आज आम्हाला असं वाटलं होतं की पहिल्या यादीमध्ये या महाराष्ट्राच्या एका तडफदार खासदाराची, मंत्र्याची त्या यादीमध्ये एक नोंद होईल. त्या यादीत पहिल्या यादीत गडकरींचं नाव येईल, पण गडकरींचं नाव नाही आलं. मोदींच्या बरोबर नाव आलं ते ज्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने बेहिशोबी संपत्ती जमा केले म्हणून बेछूट आरोप केले गेले, त्या कृपाशंकर सिंगचं नाव आलं. गडकरींसारखी लोक कशासाठी खस्ता खाल्ल्या? अरे तुमच्यापेक्षा कृपाशंकर सिंगला जर पहिल्या यादीमध्ये मान मिळत असेल, स्थान मिळत असेल, तर गडकरी सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ज्यांनी रक्त आटवून महाराष्ट्रामध्ये भाजपा उभी केली, त्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? म्हणून मी दर वेळेला जे सांगतो ते आता बाहेर यायला लागलेले. हे सगळे जे डोक्यावरती त्यांनी बसवले, हा इथला गद्दार सुद्धा तुम्ही घेतला, अरे घ्या ना, गद्दार घ्या. पण महाराष्ट्राची जी शेती आहे ती आमची आहे. आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल, पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमक आमच्या मनगटात आहे. आणि एका अर्थी झालं ते बरं झालं. मला आज सुद्धा काही जण म्हणतात की उद्धवजी हे सगळे फुटत होते, तुम्हाला कळत नव्हतं का? म्हटलं कळत होतं, मग थांबवलं का नाही? म्हटलं काय केलं असतं मी थांबवून? मला माहिती होती माणसं विकली गेलेली आहेत. जी तुम्ही आता घोषणा दिली 50 ओके, एकदम ओके, 50 आकडा मला माहिती नव्हता, पण ही विकलेली माणसं आहेत, सडलेली नाचलेल्या मनाची माणसं आहेत. ही यांची आता मनामध्ये निष्ठा राहिलेली नाहीये. ही अशी गद्दारी माझ्या शिवसेनेमध्ये जर मी ठेवली तर आपण जे म्हणतो ना कोकणामध्ये की आंब्याच्या पेटीमध्ये एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी पेटी तो नासून टाकतो. मला नासका आंबा नको, गेट आउट, फेकून दिले मी नासके आंबे, घेऊन जा. भाजपच्या आडीमध्ये टाकले, सगळे भाजप नासून टाकतात आता, सगळा भाजप. पण मला मी जे म्हणतो ना, मला खरोखर भारतीय जनता पक्षातल्या त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया आहे. ते आज सुद्धा इकडे आले असतील किंवा चॅनल मध्ये ते बघत असतील, मुद्दामून बघा, मुद्दामून ऐका, काय झाले तुमच्या पक्षाची हालत. महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व कोण आहे? कोणीच नाही. सगळ्यांची पंख कापून टाकलेले. ज्यांची ज्यांची भीती मोदी आणि शहाना वाटते त्यांचं नेतृत्व हे खतम करून टाकतंय. बरे एवढे हे नालायक लोक आहेत की त्या काळामध्ये जेव्हा अटलजी पंतप्रधान होते, एक दिवस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अडवाणीजी आले होते आणि अडवाणीजींनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब मुझे आपसे कुछ बात करनी है. मग मी होतो, प्रमोदजी होते, आम्ही दोघं तिघं बाहेर गेलो खोलीच्या बाहेर आणि अडवाणी साहेब आणि आपले साहेब हे दोघं बोलत होते. नंतर बाळासाहेबांनी जाहीर सभेत सांगितलं, अडवाणी साहेबांनी आपल्या बाळासाहेबांना विचारलं की बाळासाहेब ये मोदी के बारे में आपका क्या ख्याल है? तो क्यों? तो नाही, म्हणजे त्यांचं तेव्हा असं चाललं होतं की वाजपेयी मोदींना तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. राजधर्म का पालन करना होगा, राजधर्म. आणि तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ऐसी गलती मत करना, मोदी गया तो गुजरात गया. तेव्हा बाळासाहेबांनी जर त्यांची बाजू घेतली नसती तर नरेंद्र मोदी नाव देशाला कळलंच नसतं. तेव्हाच बरोबर वाजपेयी माणूस मला वाटतं हुशार होते, त्यांना कळत होतं की कोण योग्य कोण अयोग्य. ते त्याच वेळेला मोदींना केराच्या टोपलीत टाकत होते. पण आम्ही हिंदुत्ववादी नाही, हिंदू आहे. पण हे असं हिंदुत्व यांचं असेल नास्तं कुस्तं. पुन्हा ते जुन्या बुरसटलेल्या गोमूत्राच्या हिंदुत्वामध्ये आम्हाला नेणारं हिंदुत्व जर त्यांचं तेव्हा कळलं असतं तर आम्ही तेव्हा त्याच वेळेला सोडून दिलं असतं. दुसऱ्याच वेळेला मोदी पंतप्रधान नसते झाले. आणि उल्काताई तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे.
सरळ सरळ उघड आता मोदीजी जे करतायत हे देशासाठी घातक आहे. हा सगळा जो परिसर आहे हा कामगारांचा परिसर आहे, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा परिसर आहे. आणि लालबहादूर शास्त्रींची जी एक घोषणा होती, त्यांनी नारा दिला होता जय जवान जय किसान. तसाच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान बरोबर जय कामगार सुद्धा असला पाहिजे. कारण जसं जवान देशाचं रक्षण करतो, किसान देशाला अन्न पुरवतो, तसंच कामगार हा औद्योगिक सगळं काम करून देशाची अर्थव्यवस्था सांभाळतो. पण हा सगळा पट्टा किती इकडे उद्योग सुरू होते, नवीन किती उद्योग आले, आणि जे उद्योग होते त्यातले सुरू किती आहेत हे तुम्ही मला सांगा. मग आता 10 वर्षानंतर हे जे सांगतायत की आता देश आम्ही समर्थ करणार, देश आम्ही स्वावलंबी करणार, मग 10 वर्ष काय गवत उपटत बसला होता तुम्ही? काय करत होता? 10 वर्ष तुम्ही पंतप्रधान होता. या 10 वर्षामध्ये आम्हाला असं वाटलं होतं, कारण आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, की एक बलवान देश संपूर्ण जगासमोर तुम्ही दाखवाल की हा आमचा हिंदुस्थान आहे, हा आमच्या या देशातला हिंदू आहे, तो नुसता हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये आगी लावत फिरत नाही. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. पण आता हे विश्वगुरु तिकडे बसल्यानंतर यांनी मध्ये नवीन टोम काढली, हिंदू आक्रोश, हिंदू जन आक्रोश मोर्चा. अरे हिंदू जन आक्रोश कुठे हिंदू संकटामध्ये? आणि जर तुम्ही 10 वर्ष तिकडे भोगल्यानंतर जर हिंदू तुमच्या राज्यामध्ये संकटात येत असाल तर तुम्ही नालाय का? तुम्ही तुमच्या देशात संपूर्ण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा हिंदूंचं रक्षण करत नाही, हिंदूंना आक्रोश करावा लागतोय, हे तुमचा अपयश आहे. पण आज जिथे जातोय तिकडे आक्रोश आहे. तिकडे उत्तरेतला शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे. कामगारांमध्ये सुद्धा तो कंत्राटी कामगारांचा कायदा याने आणलेला आहे. म्हणजे ह्याला मी पुन्हा येईन, पण कामगाराला माहित नाही मी आज घरी गेल्यानंतर पुन्हा आलो तर मला इकडे नोकरी मिळणार आहे की नाही हे कामगाराला माहित नाही. पण मोदीजी म्हणतात मी पुन्हा येईन. हे तुम्हाला पटतंय? म्हणजे तुमच्या भवितव्याची कोणी गॅरंटी घेत नाही. तुमच्या भवितव्याची गॅरंटी नाही. तुम्हाला काम मिळेल न मिळेल तुम्ही मला आणि तुमचं जीवन बघा काय ते. मला निवडून द्या, मग बाकी खड्ड्यात गेला तरी चालेल. निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडून दिल्यानंतर फक्त त्यांच्या मित्राचा विकास, अडाणीचा विकास, बाकी देश गेला खड्ड्यात. अडाणीला काय बोलायचं नाही, आम्हाला काय बोलायचं नाही. ही अशी नतद्रष्ट वृत्ती, ही मी मगाशी सुद्धा बोललो की केवळ राज्यात नव्हे तर देशामध्ये ह्यांना गाडून टाकलं पाहिजे. ही नतद्रष्ट वृत्ती आहे, ही देशाला घातक वृत्ती आहे. अरे ज्यांनी तुमच्यावरती उपकार केले त्यांना तुम्ही संपवायला निघालात. काँग्रेस मुक्त भारत नाही करू शकत, कोणी कोणाला मुक्त करू शकत नाही. ही जनता आहे ती ठरवेल काँग्रेस हवी की नको, शिवसेना हवी की नको, उद्धव ठाकरे हवा की नको, ही माझी मायबाप जनता ठरवेल. मोदीजी तुम्ही ठरवू शकत नाही. तुमच्या किती पिढ्या उतरल्या भाजपच्या, किती कुळं उतरली तरी तुम्ही उद्धव ठाकरे संपवू शकत नाही. जोपर्यंत हे माझ्यासोबत आहे तोपर्यंत कोणी मला काही करू शकणार नाही. आणि मी काय गुन्हा केला? 2.5 वर्ष जे काही मी मुख्यमंत्री होतो, महाविकास आघाडीचं सरकार मी चालवलं. कोणी न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, हा माझा गुन्हा झाला. कोरोनामध्ये मी माझ्या कुटुंबासारखं माझं राज्य सांभाळलं. तुम्ही सुद्धा मी जे सांगत होतो तुम्ही ऐकत होतात. आणि जे मोदींना जमलं नाही ते महाराष्ट्राने करून दाखवलं, हा उद्धव ठाकरेचा गुन्हा आहे. तिकडे चीननी 15 दिवसात ते फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं. माझ्या महाराष्ट्राने 17 दिवसामध्ये मुंबईमध्ये बीकेसी फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं होतं. हा उद्धव ठाकरेचा गुन्हा आहे. पण आपलं सरकार गद्दारी करून पाडलं. आणि पाडल्यानंतर पहिला निर्णय काय घेतला असेल ते पहिलं फील्ड हॉस्पिटल उडवून टाकलं आणि बुलेट ट्रेनच्या घशामध्ये तो मुंबईचा जो बीकेसीचा भूभाग आहे तो पहिल्यांदा त्यांच्या घशात घातला. आज सुद्धा इकडे उद्योगधंदे किती काय चालू असतील तुम्हाला सुद्धा, तुम्ही कुठे काम करत असाल कोणी विचारायला येत नाही. पण मगाशी जे मी सांगत होतो की मोदीजी एक घातक प्रकार करतायत, कळत असेल किंवा नकळत असेल, तो म्हणजे गुजरात विरुद्ध संपूर्ण देश अशी ती एक भिंत घालतायत गुजरात आणि आपल्या देशामध्ये. का भिंत बांधताय? का तुम्ही हे पाप करताय? गुजरात सुद्धा आमचा आहे. गुजराती माता भगिनी बांधव इकडे जे पिढ्यानपिढ्या राहतात ते आमचे आहेत. आमच्या सोबत ते साखरेमध्ये जसं दुधामध्ये साखर विरघळून जावी तशी ते विरघळून गेलेले आहेत.
का तुम्ही हे पाप करतात? आमच्यामध्ये हे मतभेद का करताय? महाराष्ट्रामध्ये जे उद्योग धंदे दिमाखाने चालू होते आणि चालतायत ते तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. काल परवाची बातमी आहे की जे 3 सेमीकंडक्टरचे उद्योग ह्या देशात येणार होते, येत आहेत, येणार होते नाही येत आहेत, त्यातले 3 पैकी 2 ह्या मोदीजींनी गुजरातमध्ये ते घेऊन गेले. का बाकी महाराष्ट्र नाहीये, उत्तर प्रदेश नाहीये, बिहार नाहीये, छत्तीसगड नाही, केरळ नाही, कर्नाटका नाही? एक आसामला दिला आणि 2 गुजरातला घेऊन गेले. जवळपास 80,000 ते 1,00,000 लोकांना नोकऱ्या मिळणारे हे उद्योग हे मोदीजी गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्राने काय तुमचं घोडं मारलं? निवडणुकीमध्ये मी म्हटलं तसं की फक्त सगळ्यांची मतं तुम्हाला पाहिजेत आणि विकास करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांची विकास करता आणि गुजरातमध्ये सगळे घेऊन जाता. गुजरातला तुम्ही बलवान करा, गुजरात बलवान झालाच पाहिजे. माझ्या देशातली सगळी राज्य ही मजबूत झालीच पाहिजे. म्हणूनच आम्ही तिला भारत माता म्हणतो. म्हणूनच भारत माता म्हणतो की सगळी जी राज्य आहेत ती एकत्र येऊन एक संघ राज्य उभं राहिलेलं आहे. तो देश नुसता भूभाग नाही तर ती आमची माता आहे, भारत माता आहे. आणि त्या भारत मातेमध्ये तुम्ही असं जर काही विभाजन करत असाल तर हा कपाळकरंटेपणा करणारे देशाच्या पंतप्रधानपदी शोभू शकत नाहीत, बसू शकत नाही आणि त्यांना आपण बसू देता कामा नये. आम्ही सुद्धा तुमचे मतदार होतो. मी होतो का म्हटलं? आपण तो उघड आता मैदानात उतरलोय. पण आता गावागावामध्ये जे काही त्यांच्या मोदी रथ येतो, मोदी रथ आला तुमच्या गावात. विदर्भ आणि मराठवाड्यात कोकणात विकणात गेले सरकारी कामा यंत्रणांचा सगळी माहिती देणारा. बस साधे लोक त्यांना अडवतात आणि ते सांगतात की हे काय, हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? देशाचं नाव सुद्धा तुम्ही आता भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार केलं. देश मी माझा कोणता म्हणू? माझा देश भारत आहे का मोदी आहे? कोणाच्या योजना आहेत, कोणाचा पैसा आहे? मोदीजी के त्यांच्या खिशातल्या पैशातून विकास करतात, त्यांच्या खिशातल्या पैशातून योजना आणतायत. पण ते सगळे अधिकारी असतात किंवा ते कर्मचारी असतात, त्यांचं काय? त्यांना पगार मिळतो, भाडं मिळतं. ते म्हणतात नाही बरोबर आहे तुमचं. मग लोक सांगतात निघून जा पहिले इकडनं तुम्ही. मी जो करदाता आहे त्या करदात्याच्या पैशातून सरकारी योजना होत आहेत. या भारत सरकारच्या योजना आहेत. मोदी सरकार ह्या देशामध्ये अस्तित्वात नाही, नव्हतं आणि असणार सुद्धा नाही. आणि संज्ञाच नाहीये, भारत सरकार आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा पैसा मजबूत आहे. मी मगाच्या सभेत सुद्धा सांगितलं, जे सांगतात ना की काँग्रेसने देशाला लुटलं, 70 वर्षात देशाला लुटलं. गेल्या 8-15 दिवसापूर्वी जो एक बातमी आली त्याच्यामध्ये तो एक आराखडा आला होता, लेखाजोखा आला होता. त्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात किती पैसे आहेत निवडणुकांचे? किती? 7,000 कोटी. आणि काँग्रेसच्या किती आहेत? 700 कोटी. मग देश कोणी लुटला, भाजप का काँग्रेस? 10 वर्षामध्ये मोदीजी जे सांगतात ते खरं, एक गोष्ट ते खरी बोलले, बाकी सगळे झूट आहेत. की काँग्रेसने जे 60-65 वर्षात केलं नाही ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, तुम्ही देश लुटून दाखवलेला आहात. काँग्रेस अजून 1000 कोटीच्या पुढे नाही गेली. 75 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष सत्ता भोगून तुम्ही जेमतेम 10 वर्ष नाही भोगली तर तुमचा पक्ष हा 7,000-8,000 कोटीच्या पुढे गेला. किती स्पीड आहे बघा तुमचा. काय तुमची प्रगती आहे. देशाची प्रगती गेली खड्ड्यात, भाजपची प्रगती झाली पाहिजे आणि ती करून दाखवले. 7,000-8,000 कोटी. अरे देश तुम्ही लुटताय आणि बोटा आमच्यावरती दाखवताय. आता सुद्धा मी बसलो, शिरीष घरतने मला सांगितलं त्यांच्यावरती आता नोटीस आली घर जप्तीची. मग असं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुमचं काय काय जप्त करतो ते बघा. सुटणार नाही आणि सोडणार नाही. तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेचा भगवा सोडत नाही म्हणून जर सुडाने वागत असाल तर उद्या हा जनता जनार्दन आम्हाला निवडून दिल्यानंतर आजचा तुमचा जो सूड आहे त्याच्यावरती उद्या आम्ही सूड ओढल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांना शेपट्या धरून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. शिरीष घरच्या घरावरती जप्ती. तिकडे गेल्या महिन्यात गेलो तो राजन साळवी त्यांच्या घरामध्ये घुसले. ते UOW का काय LBW वाले काय ACB वाले काय असतील देव जाणे. आणि प्रत्येकाचं मोजमाप. तुमच्या घरामध्ये काय दिवा आहे, ह्याची किंमत किती? हे स्टूल आहे, ह्याची किंमत किती? मग हे पलंग आहे, त्याची किंमत किती?
मी राजनला म्हटलेलं टॉयलेटमध्ये नेलं होतं की नाही रे? त्याची सुद्धा किंमत त्याला आता नाही कळणार. आमचं सरकार आल्यानंतर कळेल टॉयलेटची किंमत काय असते. बसवतो बरोबर एकेकाला. पण संताप आणणारी गोष्ट की ह्या किमती काढण्याच्या भानगडीमध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांची जी खुर्ची तिकडे राजन साळवीने आपल्या घरी ठेवलेली ज्याच्यावरती शिवसेना प्रमुख बसत होते त्या खुर्चीची किंमत त्या बिंडोक अधिकाऱ्याने केली. अहो मोदीजी, त्या खुर्चीत बसणाऱ्या माणसाने तुमची पाठराखण केली नसती तर तुम्हाला ती खुर्ची दिसली नसती. आणि तुमचे नालायक लोक त्या खुर्चीत बसलेल्या माणसाची मान न ठेवता त्या खुर्चीची किंमत करताय. तुमच्या अकलेची किंमत आम्हाला कळली. महाराजांच्या पुतळ्याची किंमत हे लावणार. तो नुसता पुतळा मातीचा नाहीये. जसं गणपती आपण घरी आणतो, आम्हाला सगळ्यांना कळते की गणपती ही मातीची मूर्ती आहे. त्या किंमत त्या मातीची नसते, त्या मूर्तीची असते. त्याच्यामध्ये जे काही जो जीव असतो, जे काही तेज असतं, म्हणून आपण त्याची आरती करतो, पूजा करतो. तसेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज जे दैवत आहे त्यांच्या पुतळ्याची किंमत करताय. नालायकांनो, तुम्हाला काय तुमची किंमत आहे, काय तुमची अवकात आहे? आणि आता तर एक सपाट लावलेलं आहे, नामांतर सगळी करायची, सगळ्यांची नावं बदलायची आणि गॅरंटी द्यायची. गॅरंटी कसली? तुम्ही किती पैसे खा, किती घोटाळे करा, पण जर पलीकडच्या पक्षात राहून तिकडे निष्ठेने राहणार असाल तर तुम्हाला तुरुंगात टाकू. पण 70,000 कोटीचा जरी घोटाळा केला आणि आमच्या पक्षात आलात तर तुम्हाला उपमुख्यमंत्री करू आणि महत्वाचं पद देऊ. आपका बाल भी बाका नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. म्हणून कृपाशंकर तिकडे गेले. बेहिशोबी संपत्तीचे आरोप याच भाजपवाल्यांनी केले होते. पण टोणकन उडी मारून तिकडे गेल्यानंतर मोदीजींच्या बरोबरीने या भ्रष्टाचाराचं नाव पहिल्या यादीमध्ये येतं. ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. बाकी तुमचं तिकडे शेतकरी तिकडे बसलेत, त्यांना 2-1-1.5 वर्षापूर्वी वचन दिलं होतं शेतमालाला आम्ही हमीभाव देऊ. कुठे दिला भाव? गद्दारांना 50 खोके देत आहे पण शेतकऱ्याला हमी भाव देत नाहीये. हे सरकार तुम्हाला परत पाहिजे. मी भाजपाचं जे बोलत होतो की काय तुमचे दिवस आलेत. तिकडे ओरिसामध्ये एका व्यक्तीला भाजपने, दुसऱ्या पक्षात होता म्हणजे बीजेडी, कुठलं बिजू जनता हे ना रे, बिजू पटनायक म्हणजे नवीन पटनायकांच्या पक्षातला, त्याला त्या पटनायकांनी काढून टाकला होता. प्रशांत कुमार जगदेव का काहीतरी त्याचं नाव आहे. आणि काढून काय टाकला होता की गेल्या 1.5 वर्षापूर्वी या जगदेवाने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी घुसवली होती. अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. म्हणून त्या नवीन पटनायकने त्याला काढून टाकलं होतं की गेट आउट, तू असा माणूस नाही पाहिजेस. त्या भाजपाचे कार्यकर्ते असतील पण जिवंत लोक होती, जिवंत लोक आहेत, त्यांच्या अंगावरती तू गाडी घालतोस. पण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालणारा माणूस काल परवाकडे वाजत गाजत भाजपामध्ये घेतला. कुठे भाजपचे कार्यकर्ते मेले तरी चालतील पण मी पंतप्रधान झालो पाहिजे. मला तेच सांगायचं भाजपच्या कार्यकर्त्यांना, तुम्ही विचार करा, तुमच्या कुटुंबियांना विचारा की ज्या पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेऊ शकत नाही, कार्यकर्ता मेला तरी चालेल पण त्याच्या चितेवरती माझी पंतप्रधान पदाची खुर्ची बसली पाहिजे असा विचार करणार माणूस, त्याच्यासाठी तुम्ही आणखीन रक्त आटवणारा? कुटुंबावरती निखारे ठेवून तुम्ही भाजपचं काम करतात पण ज्यांच्यासाठी काम करतात त्यांना तुमची जर का किंमत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यांचं काम करणार आहात का? एक ते दार्जिलिंगचे एक आमदार आहेत भाजपचे, नीरज झिंबा का असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांनी मोदीजींना रक्तानी पत्र लिहिले. का रक्तानी पत्र लिहिलं की 2014 का त्या सुमारास मोदीजींनी तिथल्या गुरख्यांना सगळ्यांना काहीतरी एक आश्वासन दिलं होतं, मी अमुक अमुक करेन. 10 वर्ष झाली काही केलेलं नाही. शेवटी त्या नीरज झिंबानी त्यानं पत्र लिहिलं, रक्तानी पत्र लिहिलं की मोदीजी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलो, म्हणून लोकांनी तुम्हाला मतं दिली. आता काय तोंडाने मी लोकांसमोर जाऊ सांगा तुम्ही मला. म्हणजे काही कोणाची काही किंमत ठेवायची नाहीये, कोणाला काय आपण सांगतोय तरी नाही, पण फक्त भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, कुछ नाही होगा, ही मोदी गॅरंटी आहे. आणि म्हणून मला आता तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की लढाई मी लढतोय, तुम्ही सगळेजण सोबत आहात. उल्काताई तुम्ही आलात, जयंतराव तुम्ही आहात, सगळे अख्खी इंडिया आघाडी सोबत आहे. ही लढाई उद्धव ठाकरेसाठी लढत नाहीये. ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय, तुमच्या मुलाबाळांसाठी लढतोय.
आज तर आपलं नशीब आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संग्राम करावा लागला नाही. त्यावेळेला याच परिसरातले भाई कोतवाल होते, असे कितीतरी लोक, वासुदेव बळवंत फडके होते, असे कितीतरी लोक ज्यांनी आपलं बलिदान दिलं म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. आणि हे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. ते तर फाशी गेले, त्यांनी तर गोळ्या खाल्ल्या. मग त्यांनी जीव देऊन बलिदान करून दिलेलं स्वातंत्र्य आपण टिकवू शकत नसू तर आपण, मला असं वाटतं त्यांनी बलिदान केलं पण आपण जीव दिलेला बरा. एवढे जर का आपण अगदी नाकर्त्याचे जगणं जगणार असू तर मला वाटतं आपण न जगलेलं बरं. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की पुढची निवडणूक ही काही देशातली पहिली निवडणूक नाही, पण परत जर का भाजप आली तर देशातली शेवटची निवडणूक ठरेल. आणि तुमच्या सगळ्या पिढ्या तुम्ही ठरवायचे की लोकशाहीमध्ये जगायला पाहिजेत का हुकुमशाहीमध्ये, हे तुम्ही ठरवायचं. आणि तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्या पिढ्या या हुकुमशाहीच्या अंगठ्याखाली जगल्या पाहिजेत, लाचार्याने जगल्या पाहिजेत. आणि ते जर का नसेल तर मगाशी संजय राऊत तुम्ही जे सांगितलं, मी काल एक नारा दिला, भाजप नारा देतो तसा मी एक नारा दिला की अब की बार भाजपा तडीपार. करणार तुम्ही? अब की बार जोरात, अब की बार. मी तडीपारीची नोटीस भाजपला दिले, त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचंय. करणार? ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.